ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते उन्मेष पाटील यांच्या अडचणीमध्ये आता वाढ झाली आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं उन्मेष पाटलांना समन्स बजावले। 24 तासात चौकशीसाठी हजर राहा असे आदेश यावेळी देण्यात आले। बँक फसवणूक प्रकरणामध्ये उन्मेष पाटलांसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर राष्ट्रीय द्वेषातून राजकीय द्वेषातून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप उन्मेष पाटलांनी केलाय। यावर गिरीश महाजन यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। प्रत्यक्षात बँकेने ज्या कंपनीला कर्ज दिलंय त्या कंपनीच्या मी संचालक मंडळात नाही, मी डायरेक्टर नाही, मी त्या कंपनीचा भागीदार नाही, जामीनदार या नात्यानं माझ्यावर तो गुन्हा त्या ठिकाणी दाखल करण्यात आलाय। नंबर 1 चा आरोपी मला करण्यात आलाय की पार्थ पवार हे 99% भागीदार डायरेक्टर त्या संस्थेचे, तिथे गुन्हा नाही होत। गिरीश महाजन यांच्या कुटुंबियांच्या नावाने बीएचआरचे ऍसेट खरेदी केल्या जातात, ठेवीदारांच्या पैशातून रुपयाच्या वस्तू माफक दरात घेतल्या जातात, तिथे गुन्हा नाही होत। मला किती दाखवावं कुठे काय भूखंडखोडी घेतला, काय घेतला। मला वाटतं हा माणूस नोवेअर आहे, नॉन कॉग्निसेबल आहे। त्याला म्हणा एवढी बडबड करण्यापेक्षा आता एखाद्या 25 तिकीट घेऊन निवडून दाखव। पक्षामध्ये असताना तुम्ही त्याला खासदार केलं, त्यांना आमदार केलं, आता तुम्ही पक्ष सोडून गेलेला आहात। आता पंचायत समितीला उभं राहून दाखवायचं, एखादा सदस्य होऊन दाखवायचं। जिल्हा परिषद सांगत नाही मी, पंचायत समिती सांगतोय। उगाच काहीतरी वायफट बडबड करायची, कोण मत उरते त्यांना?